वस्त्र म्हणून माझं नाव गणेश परदेशी. आपली शॉप आहे राधे पैठणी. 2000 वर्ष पहिले पैठणी शालिवाहन राजाची राजधानी होती. त्यावेळेस नाही का इथे खूप राजा महाराजा लोक यायचे. त्यावेळेस इथं खूप मोठे मोठे मंदिरं होते. देवांच्या फिटे इथं बनवायचे सिल्क मध्ये. सर्व देवदेवतांनाच वापरायचे पहिले. इथे जेव्हा राजा महाराजा लोक यायचे ते बघायचे देवाचे वस्त्र एवढे चमकतात, एवढे सुंदर दिसतात. असं काय मी इथल्या राजाने सांगितलं असे आमच्या इथे ना असे सिल्क पासून किड्यापासून ते सिल्क बनतं. सिल्क पासून असे वस्त्र बनवतो, देवाला परिधान करतात. ते फेटे जसे ते घेऊन जायचे आपल्या देशात आपल्या राज्यात. त्यावेळेस ते राणी असायचे त्यांना आवडायचं. कपडा खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप आकर्षित आहे, चमकतो. तसेच आम्हाला वस्त्र पाहिजे म्हणजे त्यावेळेस काय साड्या पाहिजे. त्यापासून जसं त्या काळात पैठणीचा जन्म झाला. ते कारागीर एक एक दोन दोन ते सोबत घेऊन जात होते. पूर्ण भारताच्या बाहेर सगळीकडे पैठणीचा प्रचार प्रसार झाला. ही झाली पैठणीची सुरुवात. आता आपण बघूया हा वारसा पुढे कसा नेला गेला. काळ बदलला, लोक बदलले, पण ही कला थांबली नाही. ती पुढे चालतच राहिली. आजही या धाग्यांमध्ये जुनी गोष्ट आणि नवीन उमेद एकत्र विणली जाते. मी अलका सतीश मांजरेकर. आता मी इथे पैठणीला इन्चार्ज म्हणून काम करते. आणि काम करण्याचा मागचा उद्देश हा की 85मध्ये आपली इथली पैठणी कला पूर्ण संपली होती. तसं पैठणी हे रॉयल हेरिटेज आहे. पेशव्यांपर्यंत ह्या कलेला खूप चांगले दिवस होते. त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की हळूहळू मग जसं जसं राजाश्रय संपत चालला तशी पैठणीचा ह्रास होत चालला. तर 4 विणकर उरलेले होते. 4पैकी 3 जण एका फॅमिलीतले होते. तर मग त्यावेळेला नॉर्वेजियन गव्हर्नमेंटकडून ग्रँट घेतले MSSIDCने आणि 15 लोकांना ट्रेनिंग दिलं. आमचे एक मॅनेजिंग डायरेक्टर होते अजय दुआ म्हणून. त्यांनी काय केलं, मुंबईला वर्ल्ड ट्रेड सेंटरला एक एक्झिबिशन भरवलं आणि काही डिझाईन्स फक्त दाखवून म्हणजे आमच्याकडे साड्या पण नव्हत्या तेव्हा. आणि त्यावेळेला आम्हाला 1.5 ते पावणे 2 लाख रुपयाच्या पैठण्यांचं बुकिंग मिळालं होतं. जवळजवळ 250 साड्या. मग तेव्हापासून मग आम्ही दरवर्षी ट्रेनिंग प्रोग्राम राबवला. जवळजवळ 2-2.5 हजार महिलांना प्रशिक्षण दिलं. आजचं सिलेक्शन क्रायटेरिया आहे की जेवढी गरजू महिला तर त्या महिलांना आम्ही प्राधान्याने घेऊन त्यांना ते शिकवतो, जेणेकरून एक तर त्यांची स्वतःची ओळख तयार होते आणि दुसरी गोष्ट त्यांना उपजीविकेचं साधन मिळतं. तर त्या दृष्टीने मग पैठणीला आपण दोन्ही प्रकारे बघितलं की एक तर वुमन एम्पॉवरमेंट पण होते आणि क्राफ्ट पण आपली टिकून राहते. मग आज जर आपण सक्सेस स्टोरीज विचार केल्या तर सक्सेस स्टोरीजमध्ये आपण एवढे काही उदाहरणं देऊ शकतो की आज ज्या मुली एक वेळच्या जेवणाला मोतात होत्या त्या मुली आज लाखो करोडोचा बिझनेस करतात. माझं राधा जाधव. मी 2007 मध्ये ट्रेनिंग घेतली पैठणीची. मी अगोदर घरीच राहायची. आम्ही कंपनी वगैरे काम करू शकत नव्हतो, घरचे पाठवत नव्हते बाहेर. आमच्या घरी असं कळलं की साडी सेंटरला फॉर्म भरणं चालू आहे. माझ्या मोठ्या जाऊबाई आम्ही दोघी साडी सेंटरला फॉर्म भरला. तिथून पुढं 2007 पासून तर आज 15-16 वर्ष जॉब केला तिथे पैठणीचा. आणि मग त्याच्यानंतर लोन घेतलं मी 1 लाख रुपये आणि पैठणीचा बिझनेस चालू केला. पैठणीचा बिझनेस करण्यासाठी कोणतीही महिला करू शकते. आता एक झालं माझं शिक्षण कमी, पण काही भरपूर शिकलेल्या महिला आहे ना. अनिता शेळके. मी 99 पासून सेंटरमध्ये काम केलं. ट्रेनिंग घेतली, त्यानंतर जॉब घेतला. पहिले फार म्हणजे अडचणी राहायच्या. बायकाला बाहेर निघायचं म्हटलं की घरचे लोक नाहीच म्हणायचे. नंतर जेव्हा त्यांना कळलं की आपल्या घराच्या अडचणी कमी होऊ लागल्या, याच्यामुळे पैसा येतोय घरामध्ये आणि नाव पण चांगलं, म्हणजे सगळे म्हणायचे ना की छान पैठणी बनवतात, जगात प्रसिद्ध झाले नाव सगळ्यांचं. पण मग त्याच्यामुळे ते म्हणतात नाही चांगलं काम होते, कंपनीपेक्षा तरी पैठणीचं बरं आहे. याच्यावर मला लोन मिळालं, घर झालं माझं, मुलाचं शिक्षण झालं. शून्यातून केलं मी सर्व. कसलाच आधार नव्हता, म्हणजे मिस्टर ना तेव्हा कोणी चाललेलं नव्हतं. तेव्हा जगाने इतकं खूप त्रास दिला.
पण तेवढंच दुसरं मी उभं राहिली. 18 लोक पहिले दिवस पण आता चांगले दिवस आले तसं सगळेजण मानतात असं आहे. केंद्रात खूप चांगले लोक त्यांनी साथ दिली सगळ्यांना, सगळ्याच महिलांना माहेरासारखं सांभाळलं, सगळ्यांना शिकवलं चांगलं आणि पुढे जाण्याचं प्रोत्साहन दिलं त्यांनी. असं सर खूप चांगले होते. नमस्कार, माझं नाव कविता अरुण धुळे. मी मागील 25 वर्षापासून इथे काम करत आहे. 25,000पासून 5-6 लाखापर्यंत पण पैठण्या मी बनवलेल्या आहेत. पण 2003मध्ये जेव्हा मला काहीतरी कामाची गरज होती किंवा या साडी पैठणीची आवड होती, म्हणून मला माहिती मिळाली की इथे ट्रेनिंग देतात म्हणून. 500 रुपये महिन्यापासून प्रवास सुरू झालेला आज इथपर्यंत आलेला आहे. आणि मला अभिमान आहे की माझ्या हातातून मी अशा 150-200 विणकरांना मी नवीन महिलांना पैठणी साडीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. 27 जुलै 2025ला मन की बात जो प्रधानमंत्री प्रोग्राम घेतात त्याच्यामध्ये माझं त्यांनी पैठणीचं आणि माझ्या कामाचा उल्लेख केला, माझं नाव घेतलं. तर हे सगळे जे पुरस्कार म्हणा किंवा आपल्या कामाची पावती जी आहे हे म्हणा, हे सगळं या पैठणीच्या याच्यावरतीच केले. तर पैठणीने मान सन्मान अभिमान सगळं काही दिलंय. आणि मराठी पैठणी साडी सेंटरचे आणि ह्या पैठणी कलेचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते. या होत्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कथा. प्रत्येक धाग्यात एक स्वप्न, प्रत्येक वेणीत एक संघर्ष दडलेला आहे. पैठणीने केवळ कापड नाही विणलं, तर हजारो महिलांचं भविष्य घडवलं. ही फक्त परंपरा नाही, ही आहे अजूनही विणली जात असलेली स्वप्नांची कहाणी.